या पोऱ्याला शाळा तवाच ओपन टाक म्हणलो. हां बायको राहत नाही, या शाळा काय करताना ठेवायचा. याला चारा पाणी करायला मीच, याला काही गरज नाही शाळेला चारा पाणी करायची का काही. काय रे कुठे घालता रे? धान्य टाकले का दादा यांना? अरे आता टाकले ते गाग सुटले आता ते काय मार मार करू राहिले एवढे. खेळत राहते ते काय लयच खटपट चालू त्यांची. ते अंडेच खाऊ राहिले काय स्वतःचे? अंड फोडलं वाटतं त्याने रे. अरे 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 अंडे तो खायला- लक्षच पुढे जाते. अरे अंड्या तिथं टायमिंग राहते, अंडे टपके गोळा करायचे. पाय बरं गागू राहिले बुकेल झालं काय माहिती. त्याला दादा बाजरी बिजरी टाक, नाही तर कांदा चिरून टाक. राणी फोन नाही घेऊ राहिले हो. का बरं? हा काय माहिती सारखं स्विच ऑफ येऊ राहिला. भाऊ आता माय ना बाय हा हे हात पाय नको नको करू राहिले. आता मी आता स्वयंपाक काही करणार नाही तुला, हा. काहीच करणार नाही. ती तुझी बायको घरी जाय त्यांच्या आणि घेऊन ये. हा घरी जाय डायरेक्ट. अहो ती 3 दिवसापासून फोनच घेऊन नाही राहिली. पण तू फोनच का आला का तू डायरेक्ट जाय ना. हा अरे कामं पडली या शेळ्या घेऊन तुल्या आहे काय चारा पाणी करायला तो लक्ष त्यांच्याकडे. तुम्हाला माहिती ना मामीचं माझं मत नाही. काय नाही गोड बोलून घेऊन ये. नाही हो ऐकत नाही. याला तर काय करावं तुला तर एक काम करा तुम्ही, चला आपण दोघे जाऊ. काय असेल ना ते मिटून येऊ. त्यांना जर नसेल पाठवायची ना राव द्या तुम्हाला घेऊन मिटून लगेच. अरे ते नुसते गेले का ठेवून जाते, गेले का ठेवून हा जाते. असं नाही राहत ना. बरं झाले किती 8 दिवस झाले. मला म्हणे 2 दिवसासाठी चालले म्हणे. पण तरासही नाही कोणी सासूबाई नाही काही नाही. हा. 2 माणसं ती तिसरीत ते काय स्वयंपाक पाणी करायला. नाही तिला एवढं आरामात इडं कोणी माना ना कोणी बोला ना कोणी मानाय बोलायला नाही. 2 इडं धुवायचे जागेवर सगळं पाणी इडं. मनाचं कारभार आहे. राणी तर खरंच राणी सारखीच माझी आहे तिची. पण आता काय म्हणावं तिला. या बकऱ्या काळा काळा करून राहिल्या. तू जेवलाय का? कुठे जेवलो मी? मग तो स्वयंपाक करून ठेवले मी. हा का? पिठलं करायला जाऊ दे, पिठलं आता जेवण आपण तिकडेच करू ना. पिठलं केलंय. हा, तुम्ही जेवले का? हा बाजूच्या भाकरी केलंय. मी नाही जेवत आता. मला एवढी भूक आहे नाही. मग त्यांच्या घरी जेवशील का? आणि हा चला तिकडेच मग काय. पण तुम्हाला बी नाही आला फोन? नाही मला काय करतील फोन. हो तिचा ऑफिस का रायवळ आहे आता काय सांगा. पका रायवळ त्याच्यामुळे आहे ना मी एकदा दोनदा फोन केला होता. मला काय बोलले माहिती का, जावय म्हणे शिस्ती सांगा तू. जर आता डबल फोन केला ना म्हणे तर मग मी सासरा राहणार ना, तुम्ही जावय राहणार. पाहिलं मग आहे पद्धत आहे बोलायचं जावं. मला हेच कळा ना. म्हणजे किती नालायक आहे का आपल्याला फोन जावायचा जावाय बोलायचं आपल्याला. खबर तू अंदाज फोन केला होता. आता म्हणलं अहो मला राणीशी बोलायचंय. मग तिच्या फोन करा म्हणे. आणि नेमका तिचा फोन रेंज मध्ये नव्हता. अच्छा हा मग ते नंतर थोड्या वेळाने केला रेंज मध्ये आला आणि मग तिच्याशी बोललो. 3 दिवसापासून तिचा फोन स्विच ऑफ आहे. यांच्या फोन करा हे असं बोला त्या. मग आपण करायचं कोणाला? बरं चाल हवाय हा एक कर. हा या कोंबड्याला दाणे टाक, दरवाजाला कुलप लाव बर आणि तिकडून आला परत संध्याकाळी फुलावर भरावं लागेल. रात्रीची लाईट आहे. वल्ल करेल ना आमून. अरे बाबा आंबोनी द्यावं लागेल. बर 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 खरे कवळं रोप आहे ते. नाही चालत. याला काय झालं गागायला याला कापून टाकील म्हणा. हा काय पितो खायला काय पितो. एक कर तो पार आता कोंबड्या खाऊ का पार हे झालं ना पार का लगेच काय पितो. तर काय करते एवढं ओरडायला लागले होते. जा दे बाकीची एकतरी कोंबडी ओरड राहिली का? जाऊ त्याला भूक लागली सर. एक कर त्याला बाजरी दाणे आण हा दाणे आणि टाकतो. कुलप लाव आणि चल लवकर कर तयारी. चाल चाल मी दाणे मी टाकतो. हा कुलप लावून घे. हा काय पेटनाकडे बोलले काय तयारी पेटन धड असं काय झालं त्याला काय डांगे डोके झाले. काय अजून पेटे नका तुमची. हा काय ना बा सकाळ दोन पार काय उन्हात 4 वेळा इकडे येत्या आणि इकडे काय धड नेट एकच काम करा चार ना. बारे चटकले पाय माई पेटवता का बरं पेटून नाही राहिले आज? काय माहिती त्याच्यावर काय हवाच काय नाही ना. झालं हवा आहे का तरी? हा पेटायला हवाच नाही त्याला. आणि बरं एकसारखं नाही इकडे लावलं इकडे बरं लावलं ते तरी. जाऊ दे. फोन मी आलता नाही पुरीचा. कोणाचा? हा मग आला होता ना काय म्हण फोन आला होता तिचा. पोचली ती काय? पोचलं. हा मग पोचली म्हटली ती. एवढंच बोलली पोचली. कपडे काळे करशील. हा कपडे काळे करशील. पोचली ती. हा. तिचं काय नाही आता टेन्शन. नाही मग काला पाहुण्यांना फोन करू आता. तिलाच केला होता. पाहुणे चांगले ते बघा पर ना पुरा करमत नाही तिने मुळात. आता करमायला काय कोणचंही झाल्यावर कोणाला करमल काय बाप सोडून आता समजून घ्यावं लागत. हे आता आम्ही करून आलो आम्हाला काय म्हणायचं मग. असं थोडी जगाची रीत आहे ती. तुला आल्याला करमलं लगेच. हा काय करमलं काही नाही हे तुमचे लाड आहे. हा लाड आहे. मग हा? पुरीला असं लाडून ठेवलं का पुरीला वाटत जावंच नाही मी इथून. नाही काय नाही पाहुणे चांगले काय नाही तसं मग काय. पाहुणे चांगले
त्याचं नाही काही हिशोब पण आहे ना आणि आपल्या पुरला माणूस शिले तुम्ही ना लई तिला हे नका करीत जाऊ काय? मग तिला सारखी इकडची आस लागून राहते नाही नाही आज काय नाही. आता उठती का मग चाल म्हणते नाही आता आहे ना आता डायरेक्ट तिला आहे ना आकाशाशिवाय आणायचंच नाही मध्ये हा आता ना का आणू घडी घडी हा? मग ते माणसं म्हणते तुम्ही घडी घडी घेऊन जात्या तिला एवढं करमत नाही मग अशाने नाही आता कर मग. मग आणि आता घरी बी त्यांचे माणसं कानसं राहत्या कामधंदे करायला लागत्या त्यांच्या घरात बाई माणूस आहे काय कोणी नाही, नाही. मग सगळं हीच बसायचं पाहते. मग आपणच नाही लाडून ठेवू सारखं सारखं म्हातारी पार ती पार टेकली पार तिला स्वयंपाक पाणी करता येत नाही घेत नाही मग तुम्हाला ते सांगते बरं कधी सासरा कसं माहिती ना आका कारभार पुढच्या हातात दिला आका कारभार अहो मग तेवढं मान द्या ते तेवढं हे करते तर मग आपण काला थोड्यावरून हे करा पोरे चांगले पोरे मग तुम्ही त्या पाहुणे शिले डोकं लावत्या कधी कधी काय लावत बस सावले बस चाल ना मग मी लय टाकलो 2-3 बाऱ्या आता काय चटकले झाला आता जेवायला भाकर खाऊन घ्या ना हा खाऊ पाहिजे वावर पेटा ना सुईचं. एक काम करा आता जेवण करून या आणि 2 तास इथंच उभे राहा प्रत्येक ठिकाणी जाऊन हे करून द्या पेटवून डायरेक्ट द्या. टेबल लावून टाकू हा हा मग तेच करा आता जाऊ दे थोडं जेवायला चला आता जेवण खाऊन करा आणि मग पेटून द्या आणि पुरंच कामच हेच काम करून घ्या तिकडच्या वावराकडे जाऊच नका आपण ट्रॅक्टरवाला आला मध्ये म्हणजे मग मला आवाज द्या मग मी उभी राहील लीड तुम्ही तिकडं जा ट्रॅक्टर वाल्याकडं नाही हेच वावर तयार करायचं आपल्याला लगेच हा हे तुला बुडका वाडकाला यायला लय टाइम लागेल ना त्याकरता म्हणलं हे जळून टाकलं म्हणजे ताण नाही हा मग ते करून घ्या आणि त्याच्यात काय होतं गाबाळ गुबाळ बिबार वाळून जातं आपण आता हा चुली गेलं का नाही ते बी जळून आता तुम्हाला मात्र ते काय एवढं तेवढं होणारच आहे एक एक बघणार आहे का आपण एवढं अरे आपल्या का कुठे 17 माणसं आहे तू वाणीकरी एकटीच आहे बाई तुला रखड पडत या जाऊ द्या 4 बाया लावून घेईल मी आता मरू द्या एक तिकडं उन्हात आणायचं करायचं काम ऊन कसं आहे हा चला जेवण करून घ्या आणि मग परत या काय भाजी आणली आज कांद्याची पात केली बेसन तर नाही केलं ना नाही हो बाई बेसन करेल का? पण मला बसवलं होतं बेसन होतं काय बोला त्या लग्नाचं पीठ उरलं ना हे अर्धी गुणी सारखं सकाळचं बेसन रोज बेसन होतं का काय बोलतील तर एक दिवस डोक्यात येईल तेच बोला एक दिवस पातळ एक दिवस घट्ट एक दिवस पातळ एक दिवस आणि तुम्ही लय बेसन खायला तयार आहे अरे काय ते एक दिवस बेसनाला पातळ, पार तोंडात चव गेली काय तुम्ही बोला तर तसंच पडलंय पीठ बाई झालं बा एकदाचं काम आता मी मोकळी झाली आता काही टेन्शन पण नाही जायला पण मोकळी मी आता बरोबर आहे चे, पाहू ना. राम 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 काय चाललंय काय नाही जेवण झालं पत्रिका वाचतो होतं लग्नाचं लय होय. लय लागणार लय तिथे डॉक्टर बस काय सांगा तुम्हाला बस आता काय आता ते लग्नावाला तर नाही काही पण आहेरवाल्याला दाखवलं बाहेर किती नाही जवळ नाही घेते नाही हो, काय काय लोकले बिन लाजे हा, फक्त घेऊ पसारा करत्या बस बस ला यादी ठेवते आणि काही साड्या वाटते नाही काही वाटते नाही आता या पत्रिकावाल्याने आम्हाला हातात आली पत्रिकावाल्याने येऊन सांगितलं का तुम्हाला नवला काय घ्यायचं हा बाबा म्हणलं मग घेतो एखादं फ्रीज ब्रीज माझं काय काय हा का तर तोंडाने म्हणलेलं तर काय हा आणि बरं आपल्या पुढच्या लग्नात ते काय घरी डाबा एवढ्या मग त्याला डबा द्यायचा ना मग नाही ना ते मला फ्रीज घ्या मग आम्ही केलं आता ती फेड तोंड वाचलं मोठं आता बाकी मजेत आहे ना एकदम मजेत हो. मस्त मस्त घ्या पाणी घ्या ऊन आहे लय काय काम काढला नाही घेतलं मी ऊन आहे लय ऊन मी येतो. आता काय काय पाहुण्याला काही पाणी बिणी काही का काय लगेच या काय दिलं गेलं ना, पाणी गेलं ना, ये बुवा. सासूबाई डायरेक्ट विचारायला काय काम काढलं बरं? तसं नाही डायरेक्ट विचारू राहिलं काय काम काढलं म्हणे पाहता. आल्या असतील पाहुणे, आता पाहुण्याला ये. आल्या असतील ना कुठे शेजारी काय झालं, गावाला. ये बाई? हा. येणं शेजारी लग्न होतं आणि लग्न केलं म्हटलं तर आता पाहुणे कोणी जाऊ येऊ बरं झालं. आणि पुरीला घेऊन जाऊ म्हणलं काय पुरीला घेऊन जाऊ म्हणजे हा पोरीला पुढला हा अहो पोरीला राणीला 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 सुन बाई. म्हणजे हा मग तिला घेऊन जाऊ ना म्हणलं घेऊन चाल जाऊ चाल बुवा असं. मग तिथं 2-3 दिवस झाले गेली काय बोलायचं पाहुणे पण आहेत, 2-3 दिवस झाले. काय चावलायचं मामा अहो, हा ना फोन केला मला बोली पोहोचली म्हणून तुम्हाला फोन नाही केला मी माहिती का अहो मला आहे ना राहिली टिंगाल करायची सवय ना आम्हाला टिंगलीची माणसं नाही अहो हा मामा टिंगलीचा विषय आहे का हा तुम्ही सांगा ये बा हा? टिकल करायची गोष्ट आहे का कधी ओ ये. तुम्ही परवा दिवशी पोरे ना 9च्या गांड्या बसून दिल्या आम्ही तुम्ही फोन लावला का पाहुणे तिला अहो, माझा फोनच नाही घेऊन राहिली नाही हा येतच नाही. आणि आता तर फोन बी लागत अहो नव्हता आता परवा पोचल्याचा फोन लावला म्हटलं काय घडी घडी फोन करायचं आता म्हणून सकाळी दोन ना दिवस- आम्हाला लागलं इकडे यायचं होतं हा. ना तरी पोराला म्हटलं फोन लावून पाय आणि आपल्याला लग्नाचं आवरच करत होती तयारी करून राहील बरं मामी काय आहे का स्वयंपाक जेवण बिन आहे का भूक लागली मी घरी जेवण नाही अहो स्वयंपाक करते त्याला काय स्वयंपाकाचं काय नाही तो स्वयंपाक होईल पण त्या पुरीचं काय
मग ते तुम्ही पहा ना आता. पोर तुम्हाला येईल आणा आमच्या तोंडात आणा आता. अहो, 8 दिवसापासून तुमच्या होते की नाही? काय झालं? हे काय? हे काय छाती काही दडदड. काय म्हणलं. कश काय दडदड करेल? दडदड कावर करीत? कावर करेल? बरं मी काय म्हणतो ते बाकी जाऊ दे मर द्या पोर तुम्हाला आली नाही पोर आम्ही काढून दिले दिली हा, बरोबर. याच्या आरती नाही हिने पुढचा काहीतरी घातपात केलाय. ओ पाहुणे, काय बोलत आहे सांगावं? मामा? मग असं कसं काय 2 दिवस झाले ना पोरीला मला एक सांगा, तुम्ही आम्हाला फोन केला मला का? वागवायची नव्हती तर आणून घालायची आमची पाहुणे, या सकाळी म्हणजे नाही नाही काय बोलू आमची नका. आमची पोर आणून घालायची ना तुम्ही अहो, असे कुस्कटे कावर काढून राहिले? तुमची पोर जर तुम्ही काढून दिली नव्हती गाडीवर बसून हा. मग त्यावेळी तुम्ही आम्हाला फोन काय नाही केले. अहो तिलाच केला मी म्हणतो आता पोचली का नाही ती म्हणे हा पोचले एवढं तुम्ही कोरलेच काढून देत्या, तिलाच फोन करत्या, तुम्ही आमच्याशी काही सामान ठेवला नाही ना. तुम्ही जर तिचा फोन बंद करून ठेवला असेल तर बरं तिला आम्ही घ्यायला येईल तुम्ही नव्हतं जर ना. पुढचा घातपात करून पुढचा फोन बंद करून ठेवला असेल तर अहो, तुमचं सगळं म्हणणे मान्य आहे मामा. नाही नाही येणं ना काही साक्षा तुम्ही आम्हाला फोन करून खात्री केली का? नाही ना तुम्ही कोर्टा पुढे सांगा कोर्टा पुढे आम्हाला कोर्टा पुढे काल जायचं? अहो काय कोर्ट पोरगी नाही ते पहा आधी चालले कोर्टात येणे काहीतरी पुढचा घातपात केला मी असेल तुला बरोबर साहेब तुमचा एकटा तो माणूस लय नालायक आहे. पाहिलं ना तुम्ही, मी एकटा आलोच यायला कसं मला मारलं नसतं म्हणजे आता. आमची पोर बेपत्ता करतो करून आम्ही नाले का नाही का वरून मग हा ओ खरं सांगा ना ओ अहो मामी, मस्करी करतो का? मस्करी करायची गोष्ट नाही ना. तरी तो मावस होते ते खोनारी तेच घडलं शेवट तेच घडलं अहो पोरीला फोन लावा तुम्ही आधी अरे फोन नाही लागत तिचा फोन बंद सांगत तू असं कसं काय होईल मग आता ते फोन बंद चक्कर मध्ये आम्ही इथपर्यंत आलो. हा बाबा म्हणलं फोन जर उचलला असता, तुम्हाला एकदा फोन बरं, केला मी काय होता. झालं, तुम्ही कुठं घरात मारली का इर टाकून मारली अहो मामा, आम्ही काय खूप कुणी नाही, माणसं नाही. दिसतो थोडं का? मारली मला एक तुम्ही तर सांगा. दरोड खरं समजू राहिले आम्हाला. येडे नाही पण चेडा गेले ना तुम्ही लगेच मिनिटात कबूल वाचता तुम्हाला म्हणजे? तुम्ही खाक्याचा बरं, तर तुमचं मामा- मत काय मग मारले म्हणायचं का? तुम्ही काहीतरी पूजा घातपात बरं पोलीस स्टेशनला केस करणार का? हा करू शकतो. हो दादा, आज काय बोला त्या? करू शकतो. अहो ते नंतरचा विषय, ते मारतील आपल्याला पहिले. जाऊ दे मग. कोण मारेल? कोण मारेल? पोलिस मारतील ना. हे कसं माझे काय पोरदेशी होते मारतील? कसं काय ना मारतील? म्हणजे आरोप केलं त्याला मारतील ना. साक्षा पुरावा आहे, माहिती आहे का? हाकांचा- हाय विटनेस लागतो माहिती आहे का? अहो, आय विटनेस आमच्या लागतो. गावात अहो. पोलीस स्टेशनला चौकशी करावं लागलं. मला एक मी आरोपी आहे म्हणायचंय का काय? हा. बाई त्या पोरीचं पहिलं पहा ना काय आमच्या गावात जाऊन चौकशी करते. अहो, पहिले बेपत्ता झाली तिथे, हा. कंप्लेंट द्या पहिले. हे? नाही नाही म्हणजे असली कुठं येईल. पुढचा काहीतरी केले म्हणजे तुमचं पुरीचं काहीतरी झालंय वाटतं. मग? हे ओ. नवऱ्याने कुठेतरी पोर काढून दिली. असं होईल का आई बापाला जड राहते का पोर हा. आमचे पोर कशी जशी आहे ना तशी आम्हाला पाहिजे आपण आम्ही घ्यायला आलो पोरगी. जशी पोर आहे मग? तशी आम्हाला पोर लगेच आम्हाला पैसे बरं असं पाहिजे काय केलं अच्छा, असतं आम- पोर? हा, तुम्ही आम्हाला घ्यायला आला असतो आम्हाला का? ना वर हात करा नका हो लावू तुम्ही दादा, सांगा, हा. येई ना आपली पोर आणून घातली का? नाही. मी काय म्हणून राहिले आपल्याला? हा. अहो ती म्हणे मी जाते एसटीने काय येऊ नका काम होते पोर गाडीनं अहो, नव्हतं गाडीने बसून दिली याचा अर्थ आज थोडी झाला, ते आमच्याकडे आली. मग काय तिला काय तुमच्या गावातली गाडी ती का दुसऱ्या गावाला गेली काय अहो, आमच्या गावाला डायरेक्ट गाडी नाहीच आहे ना, तुम्ही सिन्नरला बसून दिली असेल ना. आणि मग हे बाकी नका शिकू आमची पोर कुठे ये आम्हाला पहिले दाखवा तिचं शासन तशी अहो, अवस्था मामा, दाखवा. आम्ही 8 दिवसापासून पोरगी तुमच्याकडे पाठवले. जशा- तुम्ही तुम्हाला एकदा फोन केला, तुम्ही काय बोलले? डबल फोन करायचा नाही म्हणजे माझीच वाईट नाही जशा अवस्थेत असेल तशी पोर मला पाहिजे ना म्हणजे बा पोराने पोर केला तुम्हाला तुम्ही पोराला दम देते ऐकते. म्हणे. दम दिला माझ्या फोन काल केला म्हणे. मग जवायशी कसं बोला इतर लायक आहे तरी का? आमची पोर म्हणत होती हा. सासरा नवरा कुरकुर करतो मला हा का? उंड्यावरून कुरकुर. काचा उंडा? कधी उंडा माहितला आम्ही? तुम्हाला लागत होता महाकून घ्यायचा ना अहो, उंडा आम्हाला पुंडा लागतच नव्हता, आम्ही मागितला कधी तुमच्याकडे? अहो, कधी मागितला त्यांनी हुंडा तू गप ग यांनी पोर मारली हिने पोर मारू कुठं अहो, आम्ही कशाला पाप करू? मी म्हणलं तर तो बोलू दे ना नाही माणूस लय मग मला, मी तुम्हाला तेच म्हणत होतो, आई म्हणे एकटाच आहे म्हणे. मरेल तर- एकटा आलोच तुम्ही मला घरात मारलं असतं. पोर आमची दाखवा आम्हाला हा मरेल मेली का ती मरेल कस काय ती? जशी पुरीची गत आहे ना तशी तुमची गत करीन मी तुम्हाला चौथा दिवस उगून द्यायला नाही द्यायला ठेवा तुम्ही आपण 4 दिवस उगायचा विषयच नाही ना काही. हा? नाही तर ना तुमची बरेकत वाहणार नाही पोलिस मारते पण त्यांना पोहत आहे ना जाऊन मी देणार नाही आपण तुम्ही असं अंगावर टाकशाल का? जशी पुरीची गत करी झाली ना आता हा. तुमची गत करीन तू दोघांची पण मला एक- वा, नका कसा करू. म्हणजे म्हणजे तुम्ही काय म्हणता काय म्हणजे? अहो पाहुणे तुम्ही काय म्हणता तुम्ही ओ मामा, काय म्हणता तुम्ही अहो, तुम्ही दादागिरी करून अहो, राहिले. पाहुणे आपल्या घरी यायले ना तुम्ही. अगं, घरी गेलं म्हणजे घरी गेले म्हणजे अहो, आम्ही पोरगी घ्यायला आलो, शांत तुम्ही व्हा आम्हाला उलटे विचारू राहिले. हिने पुढचा घातपात करून आपलं खाली अहो ते सांगू राहिले पोरगी पोचली नाही ना पोहोचले टोप तुला माहिती का पोरगी पोहोचली नाही ती आपली बी पोरं पाऊस- असते का तिला अहो, फोन केला फोन तर काय लावा म्हणे तुम्ही. ती दुसरा एखादा नंबर तिचा असेल फोन लागत तुमच्या नाही. नातेवाईक तिकडे फोन करा आता. अहो अशी
बिनविचारता कशी जाईल अहो, ते नातेवाईकाकडे सगळं मान्य पण करून तर पहा ज्याला चोरी करायची तो मरत नाही, मला हिला मारायचे, हिने काहीतरी पुढचं बरं वाईट केलंच आहे. अहो आम्ही चोरी करून आम्ही काय बरं वाट केलं आम्ही विचारला आलो असतो का कोणते मला पोलिटिशियनला फोन आम्ही फरार झालो असतो ना हा कायला परवा म्हणजे आम्ही काही केलं नाही, मग दाखवायला तुम्ही वरून फोन दे मला पोलिटिशियनला फोन करून दे. पोलीस स्टेशनला कशाला मग फोन करते नाही जातं तुम्हाला गाडण्याला. पहिले कंप्लेंट तर करा हा? कंप्लेंट करू आपण सगळे जाऊ नाही नाही तुम्ही काय कंप्लीट करता. तुम्ही आमच्या विरोधात कसे कंप्लेंट करू राहिले कसं काय? अहो दादा बोलाव ते आपल्या विरोधात कंप्लेंट करू राहिले नाही नाही मी तुम्ही तुम्हाला काय आमच्या कॉपरेट काय बदल तुम्हाला करणार? मी मोकळं सोडू शकत तुमची पोर नाही. आमच्या दाराशी येईल नाही हा, बरोबर? येईल नाही विषय मी. संपला. पोर आहे मी नवरा अहो पण बसून दे. पोरगी धाराशी आहे ना. हो. केस करायचे का तुम्हाला आहे ना तुम्हाला महापूरचा राग येतच होता. बरं? तुम्ही का बरं? खूपच होती. का बरं? तुम्ही बरोबर पुढचा गळा बिळा दाबून पोर कुठं डप्पन केली. मला एक म्हणायचंय एक पोलीस स्टेशनला तरी चाला आम्ही म्हणजे तेच पोलीस म्हणतो तपास लागल. तुम्ही कंप्लेंट टाका आम्ही नुसतं कंप्लेंट इकडे बसू टाकतो नका ना. हा आमची सोनबाई आहे हा तुम्ही बी हार हा, टाका असं कसं काय म्हणजे आमच्या पोर जड नाहीये हा. आणि तुमची सून लय प्यारी कधी? असं करू अहो, क्रॉस करू काय? बरं का ते आपल्या करतील आपण त्यांच्या हा, करू चालेल, हा. चालेल. क्रॉस, करा, करा, हा. करा. करा तुमची जिरीतोच मी पण जिराला कसं काय जिराशाल तुम्ही जिरीतोच आहे जिरीतो मला एक सांगा केस करून आणि येऊन पोरगी परत येणार आहे का आधी पोरीचा तपास लावा ना. पोर यायच्या लावण्यात वाढलं का हे सांगते पोर अमुक ठिकाणी आम्ही गाडून टाकेल. तुम्ही लावण्या जोडल्या आणि काही जोडलं तर आम्ही काही करलंच नाही तर आम्ही काय आम्ही निर्दोष आहे तेडा आहे ना तेडा भूत कबूल होते माहिती नाही भूत कबूल सगळं मान्य आहे हा. हा तिला भूत कबूल होते भूत. तिकडे होते भूत कबूल पण आम्ही तसं काही करलंच नाही ना नाही नाही करायला आलो काय म्हणतो माणूस मग अहो असं कसं काय पण आता आमची पोर नाही म्हणूनच आम्ही बोलतो ना. मग आमची माझी बायको नाही म्हणूनच मी इकडे पाहायला आलो ना मग आम्ही आज काय बोलत तुम्ही बी बायको तिकडे मारून टाकली इकडे चालला हा, बाहेर. बायको मारून टाकली. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही शोक घेऊन अहो अजून आम्ही तिला एक शिवी सुद्धा द्यायला तर मारायची लय दूरची गोष्ट आहे अहो राणी काय का मामा ही कुठून आली काय ग हा नाही तुमच्या खानदानाला अशी वळण आहे का मग सांगा बरं आता ही कुठून आली खानदान नका काढू. बरोबर आहे आलाय कोण आता? तुम्ही नालायक खानदान नालायक तुमची कोण आहे नालायक नालायक खानदान तुमची नालायक ओय अहो, तुम्ही पण अशी कर बोलताय ना बाबा बरोबर आहे ऐका अशी ना. 3 दिवस कुठं होती तू होती कुठं 3 दिवस हा ऐका तिच्या. कुठं होती इकडे इकडे हा तुला गाडीत 9च्या बसून दिलं होतं ना. हा हा कुठं होती 2 दिवस तू घरी सासरे मला काय म्हणती पोचली कुठं पोचली होती तू. मी मावशीकडे गेली होती पाहिलं आ? पाहिलं मावशीकडं. ढवळ्याचं नाव करून पवळ्याकडे जाऊ राहिली मावशी का काय गेलती तू मावशीला बरं नव्हतं ना. तुम्हाला तिचा राग येतो म्हणून हिने सांगितलं नाही मला असं आहे वाटत का मग मी मिली ती असं कसं बोलता हो तुम्ही माझ्या बहिणीला का बरं मारित आहो. मी सांगितलं त्याच्या दारामध्ये पाहिजे यायचं नाही म्हणून तुम्ही नका देऊ ती पाहुणी पोर ती जाईल ना. तू कोणाला विचारून गेली कोणाला विचारला आणि तू मला तर सांगायचं ना त्या दिवशी फोन केला पोचली म्हणती का यांना मावशीकडे मावशीचं दुःख लागतं मग अगं पण गुपचूप मग गेली. मी नसतं सांगितलं ना मला सांगायचं ना गपचित तू. याय बा त्यांच्या दारामध्ये मी पाहिजे ते कारण एकदा मी जेव्हा असं बसतो हा तिन्ही मला वाढले 3 खांड मटणचे नवरा वाढले 4 खांड मला परत अहो ते जाऊ द्या मोर द्या बाकीचं मला माहिती तुम्ही आमच्या आरोप काय केले ते सांगा पहा आम्हाला तुम्ही मी तर सांगत होते ग बसा. तुम्ही तर आम्हाला तर तुमच्या घरी आलो बोलूच जाय ना अजिबात मग मावशी मारली, तब्येत लई खराब होती. हा, हे करून आली दादा आता ही लागत नाही नाही मला ना, स्वराज्यात- ओ आव्हा आम्हाला लागत ओ नाही असं काही नका बोलू ओ. आम्ही असं हाताने कसं काय करून खाऊ, पण- हा तिला घरात जेवण आलं पावडीला की त्याला काढून पाहुणे बघ हा, नेईल ना आता. आम्हाला पाहिजे नाहीये आम्हाला तुमची समजच नको आता तुमची पोरं काय बोलायला पाहुणे आता ही 3 हे दिवस पण नुसते कटकट नाही नाही करतात घरात. 3 दिवस कुठे गायब होती सांगा आता सांगू राहिले ना मावशी नाही, आम्हाला नाही भरोसा. दाखव का मावशीला फोन हा, लावते आम्हाला नाही भरोसा मी फोन लावते मावशीला हा दे. तुम्ही फोन लावा आणि पा विचारा मावशीकडे होती सांगू राहिली जुळू ना. द्या हा, आता. माझ्या बहिणीचं ऑपरेशन होतं तिचा फोन आला होता मला का तू ये मग तुम्ही जायचं ना आपण मला नव्हतं ना टाइम नव्हता ह्या इकडं- इकडं बाबा मला स्वयंपाक येत नाही ते दादा हाताने करून खाऊ घालते अहो मला या बाबा जाऊ देत नाही ना ते भांडणं झाल्यापासून ते मटणावरून हा, आणि तुम्ही आमच्यावर ठीक आरोप करून राहिले मारायला जाऊ राहिले तुम्हाला अक्कल आहे का माफी मागा आता अहो माफी मागा नाही मागणार तो माणूस तेव्हा माफी नाही मागितली. मागणार मागतो ये बा हे नुसते कटकट करतात म्हणून मी यांना पण नाही सांगितलं फोन बंद करून दिला मी पाहिलं पाहिलं हा. म्हणजे भरोसा नाही आपल्यावर राहते यांच्या माझ्या मागे तुम्ही समजून घ्यायचं ना पाहुणे काय हा? समजलं आता कटकट करायला असं काय हे आहे का प्रत्येक गोष्टीला हो, माग मग ठेवायचे किती दिवस आम्ही 8 दिवसापासून ठेवले ना तुम्ही आणून घाल पाहिजे ती. आता मग पाठवली ना हा? आता आम्हाला काय माहिती ते मावशी ऑपरेशन जावाई हा. घालायला पण ती पण जाती माय मी एकटी मग तिला याच कांड करायचं होतं ना मध्येच अहो नाही परस्पर फोन आला वाटतं तिला तुम्ही एक काम करा मामी त्या मावशी तुमच्या काय बहिणीला फोन लावा आणि विचारा खरंच तिकडे गेलती का आता मला काय फोन दे. बरोबर पाहिलं हा अहो खरंच गेली असं मामा फोन लावा मी लावून घ्या देऊ का घ्या. फोन? माझा फोन घ्या लागलं असतं पण फोन लावा तुम्ही
घ्या. द्या मी लावी तर तुम्ही बोलत नाही काला घेतले आता त्यांच्या विचारतो द्या ना खरंच त्या गेलती का मावशीचा खोटी नंबर गेलती पाठे ना मला आहे बहिणीचा. माझ्याकडे नंबर आहे पा मामी हा, म्हणून घरीच होती का कुठे गेलती? हा हा हाय नंबर. पाहुणे ते बोला हो माझ्याकडे नाही, तुम्ही विचारा मला मी काय बोलू हॅलो संगी काय ग बरं वाटत का हा ना कोण आलं होतं हा राणी तुझ्याकडे होती काय अगं पण ते येणे मला सुद्धा सांगितलं तिचा बाप ओरडल म्हणून ते पाहुणे न्यायला आले इकडे किती पंचायत झाली माहितीये का आम्ही परवा काढून दिली ती तुझ्याकडे आली हा का हा बरं पाहुण्यांशी बोल धरा पाहुणे हॅलो अच्छा तुमच्याकडे होती का कधीपासून आली ती परवा 1 वाजेपासून मी आउट टाइम कुठं होते 9ला काढून दिली तुम्ही अहो मग 9ला म्हणजे 10ची गाडी राहते तिकडून 9ला गेली तिथे सिन्नरला अच्छा बरं ती गाडी हा टाइम टू टाइम गाडी का बरं मग तेच म्हणलं आम्हाला खात्री करायची होती ही नक्की तुमच्याकडे आली होती का तिसरीकडे कुठे गेली होती हा का बरं वाटतं ना आता हां बरं चाल येईल भेटेल दादा मी येईल हो चालेल पण पाहुणे असं चांगलं नाही बरं का शक करणं अहो लगेच तुमच्या डोक्यात किडे आम्ही check करणं चांगलं नाही तुम्ही आमच्या पारखुनाचा आरोप मी केला बोलले का आता ते डोकं त्याच आहे त्या बाबाला समजत नाही त्या माझ्या बहिणीची या पायीच वाटोळ करून दे शंका येईलच ना तुमच्या माणसाने काही बोलायचं आम्हाला? बरं जाऊ दे ना आता माफी मागितली ना नाही जान जवान पोरगी 3 दिवस कुठे गेली तर शंका येणार नाही का आम्हाला हिला अक्कल पाहिजे ना हा हिला अक्कल पाहिजे ना हा काही तुला सांगते मी चालले तिडून मला फोन केला तेव्हा म्हणत तू परत बाबांना जाऊन सांगून मी देते काला सांगल दादा परत काय तुझ्या करायचं मागे लागून गेले असते ते. नाही ना का पोर नको आपल्याला. हा ओ नका तर नका वाटर नाही पडल दुसरं लावून देऊ काय पोरींचे असे कमी आहे पहा तुम्हाला कोणची पाहिजे मग काय सांगायचं बाई तुम्ही तर चम्मा करायला उठले तुम्ही हा तुमच्या पोरीला बघा 2 करा नाही तर 6 करा. हा मग निघा वा इडून जेवढी इज्जत केली का माणसाची तेवढं पांगत या बाबाला अक्कल नाही तर मी बोललो रागायचं तडक आहे. आणि माणसाने ना जरा शांत डोकं ठेवून बोलावा एवढं लगेच शक करायची नाही राहत सांगू राहिली ना बहिणीने फोन केला ना माझ्या ना धरा वाटा तुमच्या निघा तर काही नेऊ नका आमच्या आम्ही ना लाईट ईद वाट काय करायचं जावाई अशी कुठं पडतात आधी का म्हणे तुमची पोर तुमच्या जवळ ठुवा मी काय दादाच्या पुढे नाही दादा हा बोलतो हे त्यांच्या पुढे नाही त्यांना त्यांच्या मग वडिलांना. दादा जर म्हणले घेऊन चाल तुम्ही एका पायावर तयार होईल आता काही ना काही आता आम्ही नाही पाठवी ती निघा असं कुठं राहतं का हा म्हणजे तुमची पोर 3 दिवस घर सोडून आली. हा मग काय लोकांच्या एखाद्याचा हात धरून गेली का पाहुणे बोलायला काय तोंड दिली जीभ दिली काय काही बोलाल का गाडी निघा इडून तुम्ही ले का माझ्या बी पोरीला इज्जत आहे म्हणजे सबूत देऊन हे देऊन तरी तुमचे तोंड वाशेलच हा आम्ही काय तुमच्याकडे पैसे मागायला नाही आलो. पैसे मागायला मग काय म्हणजे पैसे मागायला तोंड वाचत काय बोलायला नाही वाचत का आमची सूनबाई होती म्हणून आलो. मग बरं झालं आले उपकार केला नाही निघा मग वाटा जरा नाही न्यायची तर दादा हो दादा लय मोठं हाताने अहो बाई माणसाबद्दल काय बोलावं असं नीट बोलावा सून आहे आपली बी हा तुम्हाला पुन्हा हाताने करत बसायला लागलं. आपण पुढे दुसरी कधी भेटत काय भेटत काय नका पाठवू आम्हाला काय वाटेवर नाही पडेल माझी लेख हा ना तुम्हाला मी तुमची नाही जात. तकलीफ मला पावा मी इथंच काही राहते. विचार घ्या त्याला ठणकून घे. हा ठणकून बिनकून काय चुका तुमच्या तुम्ही असं बोला त्या बरं मामी आता आहे ना आता आम्ही घेऊन जातो एवढ्या वेळेस इथून पुढे भेटायला मी स्वतः घेऊन यायचे माझं एक म्हणणं पोरगी दुसऱ्याचा हात धरून गेली असती तर परत आली असती का हा म्हणजे त्या डोक्यात असं येतं ना बोला मामी चांगली खांदा चांगली नाही खाणं चांगले ना जागा हात धरून म्हणजे हा. काय म्हणले तुम्ही काय हात धरून आले दुसऱ्या बरोबर गेली असती तर हात धरून आली असती का अशी म्हणली हा परत काय तिकडे झालं असेल त्याचं काय करू अहो काय बोलत परत आहे का तुम्हाला नसेल ओ यायचं तर नाही पाठवायची तुमचा बाप एवढा बिनलाच्या सारखा बोलतो काय पाठवायची पोर उचल त्याला न्या घरी हे काम करू का आहे हा रात्री माग उरले 60 रुपये ते नाही तिकीट. गपची बासा जाऊ दे लाईट त्यांना. पुढे आमच्या खुदायला पण चुकीचं बोलत्या एवढे कळायला पाहिजे ना पोरीवर काय आळ घेत्या गेईला असल्यास इकडं घे मग चल. तिला आहे ना एकदा थोडी बारीक करतो आता नाही नाही मला नाही जायचं. एक काम करा बारीक नका करून मोठी नका करून निघा तुमचे रस्ते दारा बाप एक बोलत आणि बोट एक बेटा एक बोलत द्या जाऊ जा नाही 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 मला जायचंच नव्हतं. वय बोलायला बाई, काय आहे का? एवढं जाय नाही जा हो. बसा हा हे बा पावर का तुम्हाला मागे पडला आता हा तुम्हाला मागात पडत मामी पस्तावशाल बरं हा निघा हा पोरीवर आरोप बसा, करून बसा. करून कोण तुम्हाला पस्तावतं हातानं पाहते पळीन, मी हातानं. अहो, तुम्ही आमच्या खुनाचा आरोप केला आम्हाला काय वाटलं नाही का आम्ही तर फक्त तिच्या पळून जायचा आरोप केला अहो खून करून माणूस मेलं गेलं ते जेलमध्ये जातं पण एकदा बाई माणसाच्या याला बट्टा लागला तो लागला आज तुम्ही बोला त्या माई तुमची पोरगी पोरगी वाटेवर तुमच्या दाखात आहे का तुम्हाला बिना विचारता जाऊ राहिली बिन विचारता गेली हा? म्हणजे ती कोणा मागे गेली खोटंच बोलली ना खोटं काय बोलली अहो ते काही लाकूड जाऊ खोटंच बहिणीने बोलली केला ना ना फोन हो, फोन या केला ना बाई. ते नंतरच नका ते करू पण खोटं बोलून गेले ना
हा? निघा मग. उद्या तिच्या सोबत काय झालं असतं मग हा झालं हा? तुम्ही आम्हाला असतं. निघा निघा लहान आहे निघा का ती लहान आहे. जाऊ द्या मला एकच पोरे ना हा. हा दुसरा पोऱ्या म्हणून ठेवू हा, आम्ही. राहू दे. हा का अहो आपण कोणाला सुना राहू द्या ना. मग कुस्त्याला पाठवी जा मग काय त्याला पाठवू आता द्या, हा त्याला पहिलवान बनवा तुमच्या कुठे द्या चला. हा. हा आमच्यावर कुदेपर्यंत आम्ही ठेवू का तुम्ही वा? चांगला संबंध निघा. तोड राहिले ध्यानात ठेवा तुम्ही तोडला तुम्ही हा. नाही पोरीवर चुकीचे आरोप आम्ही करू. आम्ही तयार आहे अजून बी दोन-तीन दिवसांनी आई वर, शांत आई बस खाली ना, आता काय परत. लावून दिलं हा. तू? तुम्हाला आता पाठवायची का हा पाठवायची तर आता तुम्हाला पाठवा माहिती का? हा, नीट नाही. न्यायची ए, का? निघ बघ. नाही मला जायचं बाबा. हा, तेव्हा तेव्हा पाहिले का किती तोंड हा. हायला हिची का ही कशी जात नाही वय पुढं निघा. वय पुढं चला. वय पुढं इथं दमदार वय तिथं पुढं काय पुढं चाल दमदार आहे? हा लग्न करेल का हाताला धरून नाही चालवली आणि मग आम्ही चाल बी पुढं पोरं लग्न करू हा. चाल. कशी राहत नाही पाहतो जर का नीट वागवली नाही मग बेतच पाहिजे. आणि तुम्हाला काही काम नाहीये काय? कशाला त्या लोकांवर चुकीचे आरोप करीत या? अरे मला पण म्हणलं आता पोरती साना तिकडे नाही पोरी इकडे नाही बोलू तिने मारली असते आणि मारली तो त्याचा म्हातारा किती बिनलाज आहे. सुनावर आपण काय आरोप करीतो काय नाही करतो आपल्याला नांदवायची तेवढी अक्कल पाहिजे ना. हा नाही नाही त्याला पहिल्यापासून मी दाबीत राहिलो तर तो स्वप्न नाही त्यानं लय मावर वार केले असते पण मी ना त्यानं आरोप केले त्यामुळे ते आणि हे सगळं तुमच्या पायी झाले. काय? तुम्ही आज माझ्या बहिणीशी बोलत राहिले असं ना ती पोर बी विचारता गेली नसती. बरोबर तिने का पंक्ती विभेद करावं झाला तिला पंक्ती. 4 खांडे मला 3 खांडे हा बादलीत आलं म्हणजे तेच लावून धरायचं अख्ख्या जगाला. थोडं राहते का मी जेवता उठून गेली मग मा केलं तिने तुम्ही लय लोकांना किलो किलो मटण खाऊ घाल राहिले तुमचा मान पाणी द्यायला. राग राग उठलं ते नाही की खांडवाड लागलं मी पडत बसला होतो जेवायला निघा घरात आता उद्योग नका करू. आणि आता फक्त त्या पोरीला फोन करा घडी घडी. हा मी तरी ना फोन